तर इथे आज मी खूप दिवसातून मशीनवर बसले होते आणि आज मला इथे ना जो वन पीस आहे ना तो साडीचा आहे तो शिवायचा होता। त्यामुळे मी ते शिवून घेत होते आणि अर्ध्याच्या पुढे माझा शिवून झाला होता, थोडंसं राहिलं होतं। आणि नंतर हा खालच्या साईडचा घेरा आहे तो शिवून घेतला, नंतर वरच्या साईडचं त्याला हे करायचं होतं। आणि आदर्शची नाटके चालू होती, तो आज घरीच होता। नंतर आम्हाला गावाला जायचं त्यामुळे बॅग वगैरे भरून ठेवली आणि नंतर मी तयार होऊन आम्ही निघालो गावाला। तर ही आहे इंद्रायणी नदी, आमच्या इथून जवळच आहे, तिथंच लागते आम्हाला रस्त्याला। नंतर आम्ही निघालो तर इथे ना आदर्शचे नाटके बघा, तो ना व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून असं लपून बसत होता। आणि नंतर आम्ही म्हणजे प्रवासाला निघालो तर आम्हाला खूप वेळ झाला होता, आता कधी पोहोचल माहीत नाही, पण थोडीशी रात्र तर होणारच होती। आणि आदर्श इथे गॉगल वगैरे लावून कसं दाखवत होता बघा। नंतर इथे ना खूप जवळून विमान जात होतं, कारण इथं विमानतळ आहे जवळ, त्यामुळे नंतर आम्ही संध्याकाळी इथे पोहोचलो, आम्हाला रात्रच झाली होती। नंतर सगळं सामान वगैरे काढलं, गाडी लावली आणि मम्मीने ते सगळं जेवण वगैरे बनवलेलं होतं सगळ्यांनी। तर इथे ना भजी, पापड, परत वरण भात, भाजी, चपाती असं सगळं होतं। नंतर मग जेवण वगैरे छान केलं आणि इथे ना माझी बहीण इथेच आहे, तर तिचं बाळ पण आहे, तर श्रेया त्याला खेळवत होती आणि त्यासाठी तिने राखी पण आणून ठेवली होती आणि मी पण घेऊन आले होते राख्या। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा।